वाखरीत सूर्या ई ऑटोचे मंत्री भरतशेठ गोगावलेंच्या हस्ते भव्य उद्घाटन। भगीरथ भालके यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावर सूचक विधान। आज पंढरपूर तालुक्यातील वाखरी पालखी तळावरील सूर्या ई ऑटोचा भव्य उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पार पडले। सूर्या ऑटोचे मालक सूर्यकांत जगताप आणि सौ जयश्रीताई जगताप यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यामध्ये प्रामुख्याने उपस्थित वेधून घेत होती ती म्हणजेच पंढरपूर मंगळवेढ्यातील युवक नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांची। भगीरथ भालके यांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याबरोबर उपस्थित राहण्याची ही दुसरी वेळ आहे। त्यामुळेच युवक नेते भगीरथ भालके लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे दिसून येत आहे। ते ॲक्च्युअली माझं एक उद्दिष्ट आहे की प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांसाठी काय देता येईल आणि त्यासाठी आपण काय PVC पाईप आहे। मी आमच्या कंपनीचं उद्दिष्ट हेच आहे की काय म्हणजे प्रयत्न करतोय की काय लोकांना हे त्याच पद्धतीचं इलेक्ट्रिक 3 व्हीलर हे कुठं महाराष्ट्रात एक असंच पुढं शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गोष्ट आम्ही करत राहू हेच माझ्याकडनं आणि साहेबांचं बरंच आपलं सहकार्य पण असतं गोगावले साहेबांचं। आपल्या या सूर्या ई ऑटो आणि डीलर आणि इलेक्ट्रिक व्हेकलचं उद्घाटन आता संपन्न झालेलं आहे। मी पहिला प्रथम सूर्या ई ऑटोचे सूर्यकांत जगताप आणि जयश्रीताई जगताप या दोन्ही उभयतांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी मनापासून एक रायगडचा मावळा आणि आपल्या या पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। उद्या आपली एकादशी आहे कार्तिक वारीची। मोठा कार्यक्रम आपल्या 2 इथे होत असतात, एक आषाढी आणि कार्तिकी। त्याच्या पूर्वसंध्येला आज हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय। सहकारी मित्र आमचे भालके दादा ते आमच्या राहाजून जवळ येईन आहे ना पूर्ण आत्तासा आलाय कुठंसा। त्यानंतर आमचे रामदास कळंबे, नाना मोरे, निलेश आयरे, सागर घोडके आणि इतर सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले सर्व संत सज्जन भाविक मंडळी, शेतकरी, कष्टकरी, कामकरी, सर्वच माझ्या माता भगिनी आणि सर्व मान्यवर पंढरपूरवाले हो मंडळी। एक मराठी माणसाने मराठी उद्योजकाने जो आपला एक वेगळा कारखाने उद्योग व्यवसाय वेगवेगळे करतात, परंतु मी गाड्या पाहिल्या समाधान वाटलं की माल वाहतूक करण्यासाठी आणि परत माणसं वाहतूकची जी ई रिक्षा टाईप जे काही त्यांनी आज ही साधनं आणलेली आहेत आपल्या बाजारामध्ये आणि इतर पण त्यांचे डीलरशिप वेगवेगळ्या तिथं दाखवलेल्या आहेत, त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांना निश्चितच धन्यवाद देईल। आणि मेन हवेला कधी येता जाता आम्ही येऊ वारीला आलो किंवा इतर वेळेला तर, परंतु आमच्या शुभेच्छा निश्चितच राहतील। आणि काही कारण व्यवसाय करतो, धंदा करतो, त्याला काही नाही काहीतरी अडचणी येत असतात, अशा वेळेला जो उभा राहतो तो खरा साथीदार। आणि म्हणून हे व्यासपीठावर आज जे आम्ही सर्व आलेलो आहेत, काही जरी वेळ प्रसंगाला कधी हाक मारायची आहे आम्ही तुमच्या पाठीशी राहू, तुमच्या या उद्योजकाला सुचिंतितो, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। आज आम्ही एका वेगळ्या घरगुती कार्यक्रमाला आलो जगतापांच्या आणि इथं आमच्या संग्रामच्या कृषी प्रदर्शनाला अजून तशी काही चर्चा केलेली नाही। माणसं हळूहळू एकत्र आल्यानंतर मग प्रेम जुळतं आणि मग जवळीक वाढते, त्याप्रमाणे आमचा प्रयत्न चालू आहे। आमचे नेते आज येणार आहेत, एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या कानावरती आम्हाला घालणं गरजेचं आहे। इथले स्थानिक आमचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख सगळे आहेत, त्यांच्याजवळ चर्चा करतो आणि त्यांची जर इच्छा असेल भागीरथची तर आमचं दार उघडं आहे। अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे। मागच्या वेळेला थोड्या फरकाच्या मतांनी त्यांची सीट पडलेली होती, वडिलांची पुण्याई, त्यांचं काम, या सगळ्या जर गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितच उपयोगाचा आहे हे आम्ही मानतो। शिवसेनेत दिसतील, आमचा प्रयत्न चालू आहे। शेवटी त्याची इच्छा जी असेल ती, कारण त्याची इच्छा असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमचे नेते करतील आणि त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा चालू आहे।